रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो। येत्या 3 ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होत आहे। आता या नवरात्रीच्या काळामध्ये महिला 9 दिवस उपवास करतात, तर काहींना 9 दिवस उपवास करणे शक्य होत नाही। मग अशा वेळेस उठता बसता उपवास कसा करावा, तसेच 9 दिवसांचा उपवास कसा करावा, या उपवासामध्ये कोणते पदार्थ खावेत, तसेच कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये, याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होत आहे आणि शुक्रवारी 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 समाप्त होईल। नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठण आणि वैदिक विधीसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते। यालाच घटस्थापना असे म्हणतात। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही महिला अगदी 9 दिवस 9 रात्री उपवास करतात, तर काही महिला उठता बसता उपवास करतात। उपवास करण्याच्या देखील अनेक पद्धती आहेत। आता तुम्हाला जो उपवास करणे शक्य असेल तोच उपवास तुम्ही करावा, कारण की काही महिला या गर्भवती असतात किंवा आजारी असतात, तर अशा महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी करूनच उपवास करायचा आहे। कारण की आपण आजारी पडलो तर आपण जो काही उपवास करत आहोत त्या दरम्यान आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आणि घरातील कामे देखील आपल्याला करावी लागतात। आपला भलेही उपवास असला तरी पुरुष मंडळी उपवास करत नाहीत, मुलं उपवास करत नाहीत, तर त्यांच्यासाठी आपल्याला स्वयंपाक हा करावा लागतो, लहान मुलांची काळजी घ्यावी लागते। त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन मगच उपवास करायचा आहे। आपल्याला जेवढा झेपेल तेवढाच उपवास आपण करावा। मग अगदी आजारी असाल किंवा गर्भवती महिला असेल तर अशा महिलांनी उठता बसता उपवास केला तरी पण चालेल। तो उपवास कसा करावा, तर आपण जेव्हा प्रतिपदा तिथी आहे म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी आपल्याला उपवास हा करायचा आहे। अगदी सकाळी देखील उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देखील उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर मग नवमीच्या दिवशी आपण परत उपवास करायचा आहे। मग नवमीच्या दिवशी सकाळी आणि नवमीच्या दिवशी रात्री देखील उपवास हा करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे। आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते। काही ठिकाणी उठता बसताचा उपवास हा अष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी केला जातो आणि नवमीच्या दिवशी सकाळी सोडला जातो। आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उठता बसता उपवास करू शकता। आता 9 दिवसांचा उपवास महिला करतात, तर यामध्ये उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात। मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, तसेच वरई देखील खाऊ शकता। पण काही महिला फक्त एक वेळ फल आहार करतात, म्हणजे एक वेळी फक्त फळे खाल्ली जातात। मग केळी असेल, सफरचंद असेल, उपवासाला जी काही फळे चालतात ती फळे फक्त एक वेळ खाल्ली जातात आणि एक टाइम आपण उपवासाचे दुसरे पदार्थ खाऊ शकतो। अशा पद्धतीने देखील तुम्ही उपवास करू शकता। तर काही महिला या चप्पल न घालता देखील उपवास करतात, म्हणजे पूर्ण नवरात्रीचे जे काही 9 दिवस आहेत त्या 9 दिवसांमध्ये आपण चप्पल घालायची नाही असा देखील उपवास करतात। आता उपवास करण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत। तुम्ही चांगल्या विचारांचा देखील उपवास करू शकता। आपण जर उपवास करत असाल तर आपल्या मनामध्ये इतरांबद्दल वाईट विचार किंवा वाईट भावना ही चुकूनही येता कामा नये। अगदी भलेही आपल्याला एखाद्याचा खूप राग येतो तरी पण आपल्याला त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगलीच भावना, चांगलेच विचार ठेवायचे आहेत। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण घरामध्ये भांडण तंटे, क्लेश हे चुकूनही करायचे नाही। अगदी घरामध्ये लहान मुले असतील किंवा मोठी माणसे असतील, सासू सुना असतील, तर कोणीही घरामध्ये भांडण करायचे नाही, कारण की वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते। आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणणार आहे आणि जर वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तुच बोलणार आहे। त्यामुळे आपण या नवरात्रीच्या दिवसांमध्ये माता लक्ष्मीची
जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा ही आपण करायचीच आहे. आता आपला जरी उपवास असला तरी घरातील पुरुष मंडळींना किंवा मुलांना उपवास नसतो. मग अशा वेळेस त्यांना जेवण बनवताना देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. तर आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. प्रत्येकालाच हे शक्य होत नाही, पण कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. त्यामुळे कांदा लसूण हा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण स्वयंपाकामध्ये वापरणे वर्ज्य करावा. तसेच घरामध्ये मांसाहार हा देखील चुकूनही करायचा नाही. कधी कधी असे होते की महिला उपवास करतात आणि घरातील पुरुष मंडळी मांसाहार करतात. अगदी ते घरामध्ये मांसाहार करत नसतील तरी पण बाहेरून मांसाहार करून येतात. मग आपण जे काही उपवास करतो, व्रत करतो, त्याचे देखील फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही पुरुष मंडळींना देखील ही गोष्ट सांगून ठेवायची आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आपण घरामध्ये सर्वांना शुद्ध शाकाहारी आणि सात्विक जेवणच बनवायचे आहे. तसेच आता ज्या महिला उपवास करणार नाहीत, मग त्या उठता बसता देखील करू शकत नाहीत किंवा त्यांना काही अडचणी अडथळे असतील, आजारपण असेल किंवा दुसरं इतर काहीही असेल, तर अशा महिलांनी देखील आपण घरामध्ये सात्विकच अन्न हे ग्रहण करायचे आहे. जरीही आपण उपवास केला नसेल, व्रत केलं नसेल, तरी पण या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता महिला 9 दिवस उपवास करतात, पण या काळामध्ये आपल्याला आपल्या तब्येतीची देखील तितकीच काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपण जास्त प्रमाणामध्ये तेलकट पदार्थ हे खायचे नाहीत. आपण जर तेलकट पदार्थ खाल्ले तर आपल्याला पित्त होतं आणि मग आपण आजारी पडतो. तसेच आपण जेव्हा नवरात्रीचे उपवास करत असतो तेव्हा आपण बाहेरील पदार्थ देखील खाणे टाळावे. तसे तर आपण बाहेरील उपवासाचेच पदार्थ खाणार आहोत, पण त्यामध्ये देखील विशिष्ट पदार्थ सामावलेले असतात. त्यामुळे शक्यतो तरी तुम्हाला जेवढे पण उपवासाचे पदार्थ आपल्याला घरी बनवता येतील तेवढे उपवासाचे पदार्थ आपण घरीच बनवायचे आहेत. बाहेरचे उपवासाचे पदार्थ शक्यतो तरी आपण टाळायचे आहेत. तसेच आपण उपवासासाठी पदार्थ बनवत असतो त्यासाठी मीठ आपण वेगळे वापरायचे आहे. कारण की घरामध्ये इतर देखील व्यक्ती असतात, त्यांच्यासाठी देखील आपण अनेक पदार्थ बनवत असतो. त्यामुळे आपल्यासाठी मीठ हे वेगळेच ठेवावे. आणि त्याचबरोबर आपण उपवासासाठी जे तेल वापरणार आहोत तर ते तेल देखील म्हणजे बरेच जण सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल अशा तेलांचा वापर करतात. तर हे तेल उपवासासाठी चालत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही शेंग तेल जे असतं, भुईमुगाच्या शेंगांचं जे तेल असतं, तर त्या तेलाचा वापर तुम्ही करू शकता. आणि आपण नवरात्रीच्या उपवासामध्ये सैंधव मीठाचाच वापर करावा. कारण उपवासासाठी आपण जे वेगळं मीठ वापरणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सैंधव मीठाचा वापर हा करायचा आहे. काही लोक जे उपवास करू शकत नाहीत ते सप्तमी, अष्टमी आणि नवमीचे उपवास करतात. याला त्रिरात्री व्रत देखील म्हणतात. भरपूर ठिकाणी सप्तमी, अष्टमी आणि नवमीचे व्रत केले जाते. हे देखील अत्यंत लाभदायक व्रत आहे. तसेच जे लोक प्रतिपदा ते अष्टमी व्रत करतात त्यांना युग्मरात्री व्रत म्हणतात. जो फक्त आरंभी आणि शेवटी व्रत करतात त्याला एक रात्री व्रत म्हणतात. तसेच येत्या नवरात्रीच्या काळामध्ये ज्या पण महिला उपवास करणार आहेत तर उपवास करणाऱ्या महिलांनी पलंगाऐवजी शक्यतो जमिनीवर झोपावे किंवा अगदी तुम्ही चटईवरती देखील झोपू शकता. पण नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी मऊ गादी वापरणे शक्यतो टाळावे. शक्य असल्यास 9 दिवस आपण गादीशिवाय झोपावे. तसेच असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात किंवा दुष्कृत्य करत असतात आणि आपल्याला ते व्यक्ती माहीत असतात, पण ते आपल्यासोबत चांगले असतात म्हणून आपण त्यांच्यासोबत राहतो. पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपण अशा व्यक्तींसोबत चुकूनही राहायचे नाही. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. त्यामुळे या गोष्टींची देखील आपल्याला या नवरात्रीमध्ये काळजी घ्यायची आहे. तसेच नवरात्रीमध्ये महत्त्वाचे काम म्हणजे आपण दुर्गा सप्तशतीचा देखील पाठ करावा. तसेच आपल्या कुलदेवीचे देखील दर्शन करायला आपल्याला जायचं आहे. मग तुम्ही 9व्या माळेला किंवा 7व्या माळेला देखील जाऊ शकता. कारण की वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीचे दर्शन घेणे याला खूप महत्त्व आहे.
आपल्याला या नवरात्रीमध्ये कुलदेवीची देखील ओटी भरायची आहे. कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपण कोणतंही काम हाती करायला घ्या तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत असते. आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. त्यामुळे आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद घेणे अत्यंत गरजेचे आहे. कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती असणे अत्यंत गरजेचे आहे. उलट आपल्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांनी कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या नवरात्रीमध्ये जायचंच आहे. अगदी सर्वांना जर शक्य नसेल तर कमीत कमी महिलांनी तरी कुलदेवीला जाऊन कुलदेवीची ओटी ही भरलीच पाहिजे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.